चला, सगळ्यांना दिसतंय ना व्यवस्थित? सांगायचं आहे आणि आवाज येतोय का? ओके, ठीक आहे. आणि आतमध्ये कोणी बोलायचं नाही हा. मी ज्याला विचारलं त्यानेच उत्तर सांगायचंय, ठीक आहे? सर हा बोला. माझ्या पप्पांचा मोबाईल वरती लिंक आली नव्हती म्हणून लेट झालं जॉईन करायला. अरे चालेल की बाळा, त्यात काय. चालेल ठीक आहे. थोडं लवकर जॉईन करायचं, ठीक आहे. सानवी आली का? नाही, ठीक आहे. चला आता मला याचं उत्तर कोण सांगणार आहे? फक्त चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय. फक्त चॅट बॉक्स मध्ये टाकायचं, ठीक आहे. फक्त चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. मी ज्याला विचारलं त्यानेच बोलायचं फक्त. चला, याचं उत्तर कोण सांगणार आहे? ट्रिक नुसार सांगायचं. सर. हा, गुड इव्हनिंग. बस झालं आता, गुड इव्हनिंग. आपल्याला काय करायचं आहे? आन्सर काढायचंय, ठीक आहे. गुड इव्हनिंग बस झालेला आहे. आता आन्सर टाकायचंय, ठीक आहे. चला, कोणीच बोलायचं नाही. कोण सांगणार आहे उत्तर? उत्तर कोण सांगणार आहे? उत्तर कोण सांगणार आहे? चला बोला. चला, चॅट बॉक्स मध्ये येत आहेत. कोण सांगणार आहे उत्तर? ओके, चला. आन्सर टाकायचं बाकीच्याने, ठीक आहे. बाकीच्याने आन्सर टाकायचं, ठीक आहे. बाकीच्याने आन्सर टाकायचं. चला, ओके ओके ओके, ठीक आहे. कोणीतरी आन्सर टाका रे. चला, कसं सॉल्व करायचं रे? 0 असेल तर आपण काल ट्रिक शिकली होती, बरोबर का नाही? काल आपण ट्रिक शिकलो होतो का नाही? बोला. यस, आलेला आहे आन्सर. सुशीलचा आलेला आहे आन्सर, बघूया. ओके, ठीक आहे. वेलकम सुशील. सुशीलचा आन्सर आलेला आहे. ओके, ठीक आहे. बाकीच्यांचं काय बाळानं? बोला. कोण सांगणार आहे उत्तर? चला, उत्तर सांगायचं आहे सगळ्यांनाच, कंपल्सरी आहे. चला, एक मी सांगतो आता, बाकीचं तुम्ही सॉल्व करायचं, ठीक आहे. बघा, आता आपलं कॉल काल ऑलरेडी झालेला आहे, तर तुम्हाला यायला पाहिजे, पण तुम्ही सांगत नाहीये, ठीक आहे. चला, मी सांगतो परत ट्रिक, ठीक आहे. चला, याला इथं मिडलला ठेवूया. आता काय करतो आपण? पहिली स्टेप आहे आपली, बघा. चला, ग्रीन कलर घेऊ आपण, ठीक आहे. मस्त वाटेल, ठीक आहे. पहिली स्टेप काय करतो? ह्या दोघाचा गुणाकार. कोणाचा? 4 आणि 1 चा गुणाकार. पहिली स्टेप इथे लिहितो. पहिली स्टेप, फर्स्ट स्टेप आपली काय आहे? 4 इंटू 4 इंटू 1 बरोबर किती? 4, ठीक आहे. किती लिहिलं? 4. कळलं का रे इथपर्यंत सगळ्यांना? ठीक आहे. देन काय करतो? हे 2 जागा आपण आतमध्ये सोडतोय, बरोबर. ही गुणाकाराची ट्रिक आहे, लक्षात ठेवा. नंतर काय करतो आपण? 3 गुणिले 4 म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार. आणि सरळ सरळ इथं समोर लिहितोय, म्हणजे 3 गुणिले 4 म्हणजे किती झालं? 3 चोक 12, ठीक आहे. चला, आलेला आहे अजून एक आन्सर. ओके, ठीक आहे. बघूया. इथं मी 12 लिहितोय, ठीक आहे. 12 लिहिलं, ठीक आहे. आता काय करतो बघा, शेवट स्टेप. आता हे झालेलं मी काय करतो? मिटवतो, ठीक आहे. आपला बोर्ड थोडासा छोटासा असल्यामुळं झालेलं मी मिटवतो, ठीक आहे. बघा, पहिली स्टेप, दुसरी स्टेप कळाली. आता जो तिसरी स्टेप आहे बाळांनो, ह्या दोघाचा गुणाकार आणि ह्या दोघाचा गुणाकार आणि प्लस ऍडिशन करतोय. बघा, 3 गुणिले 1 बरोबर किती रे? 3 गुणिले 1 बरोबर किती? 3, बरोबर. 4 गुणिले 4 बरोबर किती? 4 चोक 16. आणि याची आपण काय करतो? ऍडिशन करतोय, म्हणजे यांची बेरीज करतोय. बघा, 6 आणि 3 किती? 9 आणि 1 ये जे 19 आलेलं आहे ते 19 इथं व्यवस्थित लिहून घ्या. हे झालं तुमचं फायनल आन्सर. काय झालं फायनल आन्सर? 12,194. चेक करा बरं, उत्तर आहे का? आपण 3 अंकी गुणाकार करून बघूया. तर उत्तर हेच येते का? आपल्याला चेक करायचंय, ठीक आहे. 3 अंकी गुणाकार करून बघूया आपण, ठीक आहे. चला, 3 अंकी गुणाकार करून बघा आणि उत्तर तोच येते का चेक करूया, ठीक आहे. आपण काल एकदम साध्या पद्धतीत घेतलं होतं, ठीक आहे. सगळ्यांना आलं पाहिजे, पण तुम्हाला येत नाही अजून पण, ठीक आहे. चला, आपलं कुठंतरी चुकलं का रे?
चला इथे 0-4 मध्ये लिहावं लागणार ना, 2 डिजिट मध्ये. ओके, 4 आलं तिथे 0-4 मध्ये लिहावं लागणार आहे. सॉरी, हे झालं फायनल आन्सर आपलं 0-4. ठीक आहे, बघा परत सांगतो एक बार, लक्ष असू द्या. जो कोणी विसरला असेल तर बघा परत सांगतो एक एक वेळेस. बघा आपल्याला साध्या पद्धतीने तर येतोयच, सगळ्यांना साध्या पद्धतीने येतंय. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ट्रिकने शिकायचं. साध्या पद्धतीने करूया विथ ट्रिक सांग. बघा आता बघा आता 304 आता परत सांगतोय, लक्ष असू द्या सगळ्यांचं. चला सगळ्यांना दिसते का, व्यवस्थित सांगायचं. कोण सांगणार याचं उत्तर? बघा आता मी काय केलं तर लक्षात असू द्या. मला सांगा बरं आकडा काय काय होता परत. चला संख्या सांगायचंय. संख्या कोण सांगणार? बघा 304 गुणिले 304 गुणिले 100 400 400. ठीक आहे, बघा आता बोलू नका आतमध्ये. आता काय करायचं सिंपल. बघा इथं 2 डिजिट न लिहायचं आणि इथं 2 डिजिट आणि इथं 2 डिजिट, म्हणजे 6 डिजिटचं आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, बघूया चेक करूया. आता काय करायचं बघा सिंपल. पहिले काय करतो रे आपण बाळांनो, ह्या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 4 गुणिले 1 करा. बरोबर किती आलं? 4. तर 2 डिजिट मध्ये लिहायचं म्हणजे 0-4. तर इथे मी 0-4 लिहिलं. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, मधले 2 प्लेस सोडायचे. 2 प्लेस म्हणजे 2 अंकासाठी आपल्याला जागा सोडायची. बरोबर, दोघाला जागा सोडायची. मग बघा 3 गुणिले 4 बरोबर किती रे? 3 चोक 12. आता ही 12 जी आहे ती मी समोर लिहितो बाळांनो. बघा समोर लिहिलं. आता हे 2 डिजिटची जागा जी सोडली ना मी, 2 डिजिटची जागा सोडली ना, आता काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार त्यांची ऍडिशन करायची. आता हे मी काय करतो, हे मिटवतो म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित दिसेल ना. जागा नाही ना आपल्याकडं, तर थोडस मी काय करतो, छोटी स्क्रीन करतो. ठीक आहे, आता इथं साईडला लिहितो. बघा एक मिनिट. हा ठीक आहे, ह्याला मी मिटवलं. ठीक आहे, आता बघा या दोघांचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 1 बरोबर 3, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 4 गुणिले 4. किती झालं रे? 4 चोक 16. यांची तुम्हाला काय करायची आहे, बेरीज करा. बेरीज केल्यावर 6 आणि 3 किती? 9 आणि हे 1 म्हणजे किती झाले? 19. म्हणजे हे झाले उत्तर तुमचं फायनल आन्सर. किती झालं फायनल आन्सर तुमचं? बघा बरं, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1,21,904 हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, कॅल्सी घ्या आणि काढून बघा. ठीक आहे, कॅल्सी घ्या आणि काढून बघायचं आहे. चला कॅल्सी घ्या, जवळ पप्पा जवळची घ्या, कोणाजवळची असेल तर कॅल्सी घ्यायचं आणि उत्तर काढायचं आहे. बघा चेक करा, सगळ्यांनी चुकला असेल तर लगेच आपल्याला कळून जाईल. ठीक आहे, चला कॅल्सी असेल तर कॅल्सीने चेक करा. ठीक आहे, चला बरोबर आहे, बरोबर आहे. चला ठीक आहे, आता पुढचा आन्सर कोण सांगेल रे? चला आता बघा, आता पुढच्याचा आन्सर मला समर सांगणार आहे. प्रत्येकाला विचारणार आहे मी, प्रत्येकाला विचारणार आहे. ठीक आहे, चला पुढचं मी समरला चान्स देणार आहे. ठीक आहे, चला हे मिटवतोय मी, समरला चान्स देणार आहे पुढचं. ठीक आहे, चला समर सांग आता याचं उत्तर. 405 गुणिले 104. चला समर्थ बोल रे, समर्थ आवाज येतोय? समर्थ आवाज येतोय का? समर्थ चला अनम्यूट करतो समर्थला. समर्थ अनम्यूट आहे रे बाळा तू. समर्थ कुठे आहे? समर्थ आलेलाच नाहीये. ओके, मनस्वी सांगशील का उत्तर? मनस्वी, मी कोण आहे? मी शुभ्रा. हा चल शुभ्रा सांग, चल म्यूट कर आणि सांग उत्तर. चल शुभ्रा सांग उत्तर. शुभ्रा बोल रे, बोल. सर हा बोल, काय करावं लागेल पहिले सांग बरं. सर पहिले मी 5 गुणिले 4 केलं. ठीक आहे, पहिलं करतो मी 5 गुणिले 4 करू का? हो, बर, आन्सर येतं 20. 5 गुणिले 4 बरोबर 20. चला पुढं काय करायचं? तो 20 खाली लिहायचा. बर, हा 20 जो आहे तो इथं मी लिहिला. ठीक आहे, चला ओके. त्यानंतर 4 गुणिले 1 करायचं. बर, 4 गुणिले 1 करू का? बर,
हो, मध्ये 2 अंकांची जागा सोडायची. ठीक आहे, ह्या दोघाचा गुणाकार केला आणि ह्या दोघाचा गुणाकार केला, नंतर 4 गुणिले 4 1 केलं तर उत्तर आलं 4. मग इथं 2 अंक सोडायचे, 2 अंकासाठी जागा सोडली. ठीक आहे, आणि 4 समोर हो. लिहू का बाळा? हो. ओके, आता काय करू मग मग परत? 4 गुणिले 4 क्रॉस गुणाकार करायचा बर, क्रॉस गुणाकार करायचा. ठीक आहे, आणि क्रॉस गुणाकार. आन्सर त्याचं वरती लिहायचं. ठीक आहे, एक मिनिट. ओके, ठीक आहे, क्रॉस गुणाकार करूया. ओके, ठीक आहे, क्रॉस गुणाकार करूया. ओके, दिसते सगळ्यांना स्क्रीन? चला, याचा हो आणि सर. याचा क्रॉस क्रॉस गुणाकार करायचा आहे या दोघाचा. ठीक आहे, मग हे 4 गुणिले 4 या दोघाचा 4 गुणिले 4 केलं तर 4 चोक 16 असं वरती लिहू. हा, आणि 5 गुणिले 1 5. बर, 5 गुणिले 1 5 केलं आणि यांची ऍडिशन केलं का बाळा? हो, आन्सर येतोय 21. 21. ओके, 21. तर हे 21 इथं लिहिलं तर फायनल उत्तर तुमचं काय झालं? फायनल उत्तर काय झालं? चला, 42,120. 42,021. तर उत्तर काढून बघा, कॅल्सी घेऊन बघा, कुठं चुकला असेल तर आपल्याला लगेच कळून जाईल. ठीक आहे, कॅल्सी घ्या आणि उत्तर तुम्ही चेक करू शकता. 42,120 हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, ठीक आहे, कळालं सगळ्यांना? चला, पुढचं कोण सांगणार आहे उत्तर आता? चला, प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही अंमलात आणत नाही. म्हणजे अंमलात आणणे म्हणजे काय? तुम्ही सरावामध्ये आणत नाहीये, तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ट्रिक तर तुम्हाला सगळ्यांनाच येते आता जमते, पण प्रॅक्टिस करा. आता कोण सांगणार आहे पुढचं? चला, पुढं कोण सांगणार आहे बोला. अनम्यूट. ओके, ठीक आहे, सानवीला अनम्यूट करतोय. शुभ्रा पण मी म्हणतोय, अजून परत सुशील पण मी म्हणतोय, मनस्वी. ओके, ठीक आहे, मनस्वीला चान्स देऊया, त्यानंतर सानवीला चान्स देऊया. ठीक आहे, चला, पहिले आता मी मनस्वीला चान्स देतोय. ठीक आहे, मनस्वीला चान्स देतोय. 208 गुणिले 104. 104 नको, आपण 106 घेऊ आता. म्हणजे शून्य मिडलला असेल तर आपण गुणाकार करतोय, लक्षात असू द्या. ह्याच जर मिडलला शून्य असेल तरच हे आपण ट्रिक अप्लाय करू शकतो बाळांनो. आपल्याला दुसरी ट्रिक शिकायची आहे कुठली? जसं की आपलं 1 1, आता बघा इथं लिहितोय 1 1 1 2 3 4 1 असं आहे समजा. याची ट्रिक आपल्याला शिकायची आहे. ही ट्रिक बाकीच आहे. आता ही पण ट्रिक आपल्याला जी काय 2 अंकी आपण शिकल्या तशा टाइप मध्ये आहे, ती पण ट्रिक आपण शिकूया याच्यानंतर. हे झाल्यानंतर आता मनस्वी मला याचं उत्तर सांगणार आहे. हा, मनस्वी बोल रे, उत्तर सांग. म्यूट कर, मनस्वी बोल. तर आधी 8 आणि 6चा गुणाकार करायचा. बर, 8 आणि 6चा गुणाकार करूया. ओके, चला 48 आन्सर याचा. ठीक आहे, या दोघाचा गुणाकार सांगते मनस्वी. तर मी या दोघाचा गुणाकार करेल. काय करू? 8 गुणिले 6 केलं, बरोबर? हो, हा, मग किती येतोय? 48. 48 येते. बरं, ठीक आहे, 48. चला, 48 आला. काय करू मग आता? तिथे ते दोघं अंक लिहायचे. दोघं अंक लिहिलं. हा, दोघं अंक लिहिलं. हा, बोला पुढं. 2 अंकांची जागा सोडायची. बा, 2 अंकाची जागा सोडली. ठीक आहे, इथं आणि इथं सोडली. ओके, ठीक आहे, पुढं. 2 गुणिले 1 करायचं. बर, ह्या दोघाचा गुणाकार केला म्हणजे 2 गुणिले 1 आन्सर केलं, याचा. उत्तर 2 येते. ओके, ठीक आहे, 2 घेतलं. ठीक आहे, पुढं काय मध्ये जर करायचं? 2 अंक, मग 6 गुणिले 2 करायचं. मग 6 गुणिले 2 करू का? बर, ठीक आहे, 6 गुणिले 2. बर, ठीक आहे, आपण काय 6 गुणिले 2 करायचं, ह्या दोघाचा गुणाकार. हा, ठीक आहे, चला, त्या दोघाचा गुणाकार करूया. याला थोडस आपण काय 12 करूया, आन्सर याचा. वरती नेऊन ठेवूया. ठीक आहे, याला वरती नेऊन ठेवूया, थोडस आपल्याला अडचण करते. ठीक आहे, एक मिनिट. ओके, एक मिनिट, थोडस आपण, हा, आता करूया दोघाचा गुणाकार. ठीक आहे, बघा, 2 गुणिले 6, बरोबर, किती झाले? 12. आन्सर याचा. पुढं 8 गुणिले 1 करायचं. 8 गुणिले 1 केलं, किती झालं मग उत्तर? 8. 8. त्याची ऍडिशन करायची का? 12 आणि 8 ची बेरीज करायची. 20. आन्सर 20 येतं. 20 आला आन्सर. ठीक आहे, हे जे 20 जे आन्सर आहे ते इथं तुम्हाला लिहून टाकायचंय. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय झालं? 22,048, बरोबर. 22,048. 22,048 हे फायनल आन्सर झालं, बरोबर.
22,048 हे फायनल आन्सर झालेलं आहे. कळालं का रे सगळ्यांना? आता कोण सांगणार आहे पुढचं? ठीक आहे. आता हे तर मनस्वीने सांगितलं. आता दुसरं कोणीतरी नवीन सांगितलं पाहिजे ना. ठीक आहे. आता हे मनस्वी, शुभ्रा हेच सांगतायत. तुम्ही पण सांगितलं पाहिजे ना. आता सानवी सांगेल. प्रत्येकाला आलं पाहिजे. सगळ्यांना उत्तर काढता आलं पाहिजे. ठीक आहे. चला. आता मला मागचं एक रिव्हिजन म्हणून एक 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 अजून छोटस गणित घेऊया. म्हणजे तुम्हाला पण कळेल. गुणाकार याचं कोण उत्तर सांगेल रे? चला, जे जे शिकलं त्यांनी सांगायचंय. बघा, 24 गुणिले 55. चला, हे पण सांगायचंय. मागचं थोडस रिव्हिजन म्हणून कोण सांगणार याचं? मागचं रिव्हिजन म्हणून कोण सांगणार? मी सांगू का? कर, अनम्यूट कर. सानवी अनम्यूट कर. सानवी Yes, अनम्यूट कर. sir. चल, सांगा उत्तर. काय कर तर लागेल? पहिले 4 गुणिले 5 करायचं. 1 मिनिट. हा, 1 मिनिट. 4 गुणिले 5 करतो. 1 मिनिट. 4 गुणिले 5 करू का? थोडस छोटं करतो त्याला. हा, इकडे साईडला लिहू. ठीक आहे. ब्लॅक कलर घेऊया. ठीक आहे. आता बघा, पहिला दोघाचा गुणाकार. ओके, बरोबर ना? हो 4 सर. गुणिले 5 करावं किती येते? 20. 4 पंचे 20. 20. ठीक आहे. मग काय करायचं? त्याच्यानंतर हम्म. 2 गुणिले 5 दुसरी 2 स्टेप. गुणिले दुसरी स्टेप. हे पहिली स्टेप झालेली आहे. दुसरी हा, स्टेप दुसरी म्हणतात स्टेप. 2 गुणिले 2 गुणिले 5 हम्म 10. 10. आणि 4 गुणिले 5 20. 4 गुणिले 5 20. 5 20. ओके. सर पहिल्या स्टेप मधला शून्य लिहून घ्यायचा. हा, ह्या स्टेप मधला बघा, आता मी कलर दाखवतो तुम्हाला, कळेल अजून. ह्या स्टेप मधला शून्य आहे तो, इथं शून्य लिहिला आणि हातचा 2 दिला का? याच्यात ऍड केला का? हो. ओके, ऍडिशन करा. 32. 32. ओके, 32 आलेला आहे. ठीक आहे. 32 ला काय 32 लिहू का? हो सर. चला, बोला बोल. 32चा 2 नाही, इथं लिहावं 2 लागणार आहे. इथे लिहायचा आणि ह्याच्याला 3 ठेवायचा. बरोबर. हातचाला जवळ खिशात आपल्या 3 ठेवलेला आहे. पुढची स्टेप बोला. 5 गुणिले 2 5 गुणिले 2 करा. 5 दोन्ही 10. 10. 3 आणि हे खिशातले 3 याच्यात 3 करा, तर किती झाले? 13. 13. किती झाले? 1320 आन्सर येतो. 1320. कॅल्सी घ्या आणि उत्तर काढून बघा. उत्तर येतं का चेक करा. कॅल्सी घ्या हातात लवकर आणि उत्तर चेक करा. आता बघा, तुम्हाला सगळ्या पद्धतीचे गुणाकार, आपला गुणाकार साधा पण आला पाहिजे आणि ट्रिक पण, दोन्ही पण जमलं पाहिजे. त्या हेतून आपण चाललो. ठीक आहे. चला, आता मला कोण सांगणार आहे? आता जर मिडलला शून्य असेल तर आता मला नवीन मध्ये कोणीतरी सांगितलं पाहिजे. नवीन मध्ये कोणीतरी सांगितलं पाहिजे. ठीक आहे. हा, म्यूट कर रे बाळा. आता म्यूट कर. काम झालं म्यूट करायचं. काम झालं की म्यूट करायचं. कळालं? काम झालं की काय करायचं? आपलं बोलणं झालं की काय करायचं? सांगणं झालं आन्सर की म्यूट करून घ्यायचं स्वतःला. ठीक आहे. चला, पुढचं कोण सांगणार आहे बघा. शुभ्रा परत म्हणते, मी सांगू का? प्लीज नका. दुसरं नवीन कोणीतरी सांगणार आहे मला. कोणीतरी नवीन मध्ये सांगा बरं. मी विचारतो त्याला, त्यांनी बोलायचं मला. ठीक आहे. चला, नवीन स्टुडंट पण बोलले पाहिजे ना बाळांनो. शांत बसून काय होणार आहे? सुशील सांगतो म्हणते. बर, सुशीलला चान्स देऊया आपण. ठीक आहे, सुशीलला चान्स देऊया. बघा, सुशील सांगेल. चला, 08306. बघू सुशील काय सांगते, बघूया. चल रे सुशील, अनम्यूट कर आणि सांग उत्तर. हॅलो सर. हा, साध्या पद्धतीने सांग बरं पहिलं मला. साध्या पद्धतीने करूया पहिलं. हा, साध्या पद्धतीने सांग. 8 गुणिले 3. 1 मिनिट. 8 गुणिले 3. ओके. बोला काय करू? 8 गुणिले 3 केला. हा, पुढं किती येते? 8 गुणिले 3. 8 त्रिक 24. 24 ला 4 इथं लिहा. हातचाला 2. 2 द्या. हातच्याला काय केलं आपण? 2 दिलं. ठीक आहे. कळलं? हो सर. अरे, तुला 3 अंकी गुणाकार जमतो का नाही? हो सर. हा, बोल ना मग पुढं. 3 4 0 0. हाताचे 2 इथे लिहा. 2 खाली. हम्म 3 12. 3 चौक 12. मग 12 ला 12 12. हा, अधिकचं प्लस चिन्ह
शून्य हा 8 हा 0 8 किती? शून्य 0 शून्यला शून्य 0 0 शून्य 4 शून्य 0 अधिक 2 ओके पुढं 8 संग 72 8 संग 72 ओके ठीक आहे चल चालेल असं गुणला का तसं गुणला का एकच येणार बरोबर 8 संग 72 चला 72चा 2 इथं बरोबर ना 8 संग 2 हा हाचा 7 बरोबर सर ना 8 6 48 येतो. बघा कसा कसा चुकतोय बघा ठीक आहे चल सांग परत तुझं लक्ष नसते का रे आ अस- असतो. मम्मीला सांगू का चल बोल आता काय करू 6 × 8 किती होते रे 8 6 48 48 मग हे 8 कुठे लिहिशील इथं लिहिशील 8 4 कुठे लिहिशील अच्छा हातचा 4 दिला हा पुढं 8 6 0 0 0 आणि हाताचे 4 4 पुढं 3 चौक 24 साइन चौक 24 कर ऍडिशन 4 ला 4 हा 4 ला 4 2 ला 2 2 ला 2 8 9 10 शून्य हा 8 8 8 प्लस 2 10 हा 0 घेतला आता 1 दिला 4 आणि 1 5 आणि 6 6 4 आणि 2 मग वाच बरं संख्या वाच पूर्ण संख्या वाच पूर्ण 2,46,024 बरोबर ओके आता आपल्याला ट्रिक न करायचंय तर ट्रिक न करूया आपण बरोबर चला ट्रिक न करूया एक मिनिट ट्रिक न करूया आता ट्रिक न सांगशील ना मग हो सर ठीक मी मिटवतो ट्रिक न सांग आता एक मिनिट हे मिटवतो आपल्याकडे जागा खूप कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला मिटवावं लागणार आहे ठीक आहे चल दिसतंय व्यवस्थित सगळ्यांना क्लिअर हा चला आता परत तिथे बघ 408 गुणिले 603 चल सांग आता ट्रिक ट्रिक न सांग बोल 8 गुणिले 3 बर 8 गुणिले 3 बरोबर 24 बरोबर 24 गुणिले 6 हा काय करू 4 गुणिले 6 ठीक आहे 4 गुणिले 6 साइन चौक 24 24 आता पुढं ह्यांची ऍडिशन करायची बघा चुकला का नाही तुम्ही तुमचं लक्षच नाहीये लक्षच नाहीये चला कोण सांगणार रे कोण सांगणार चला आहे कोण हितेश ओके हितेश हितेश बोल म्यूट कर रे, सुशील सुशील म्यूट कर केलं बोल सर हा हितेश बोल रे 8 3 24 हा 8 त्रिक 24 या दोघाचा गुणाकार ओके ठीक आहे छान या दोघाचा गुणाकार 8 त्रिक 24 ओके ठीक आहे पुढं पुढे 6 आणि 4चा गुणाकार नाही ठीक सॉरी पहिले 2 जागा 24 लिहिल्यावर 2 जागा मध्ये सोडायच्या हा 24 लिहिला म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार केला आपण बरोबर हितेश आणि इथं 24 लिहिलं बरोबर बाळा व 24 लिहिलं आणि इथं 2 जागा सोडल्या ओके ठीक आहे वेलकम पुढे आता पुढे परत 24 6 4 24 बर ह्या दोघाचा गुणाकार केलेला आहे हितेश आणि हा 24 इथं समोर लिहिलेला आहे ओके ओके जमलं पुढं गुणाकार करायचा काय करायचं क्रॉस गुणाकार क्रॉस मध्ये ओके म्हणजे 4 आणि 3चा करू का बाळा हो बर 12 आधी हे मिटवतो पहिलं आपल्याला इकडं करायला सोपं जाईल बरोबर का बाळा 12 हा ठीक 4 गुणिले
3 12 312 म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार बरोबर. पुढे 6 आणि 8चा गुणाकार 48 6 आणि 8चा गुणाकार 48 6 8 48 बरोबर. करायची यांची बेरीज करायची. वा 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 छान. आता हितेशच्या डोक्यामध्ये बसलेला आहे, ट्रिक डोक्यात बसलेली आहे. 60 आणि याचं उत्तर 60 बर हातचाला एक गेलं म्हणजे 60. आता हे झालं. चल वाचव बरं आता पूर्ण. 2,46,024 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष लक्ष सॉरी 2,46,024 हे उत्तर आहे. तुम्ही कॅल्सी घ्या आणि काढून बघू शकता. ठीक आहे. चला आता तुम्हाला हे तर कळालं बाळांनो. आता तुम्हाला अशाच पद्धतीचा आता आपण मिडलला शून्य असेल तर आपण काढत होतो. आता काय करूया, विदाऊट शून्यवाला स्टेप चेक करायचे. लक्षात घ्या. आता मी काय स्टेप बाय स्टेप सांगतोय, फक्त लक्षात असू द्या. मी स्टेप बाय स्टेप सांगतोय, लक्षात असू द्या. एक गुणाकार घेऊया छोटासा, मग तुम्हाला कळेल. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप सांगतो मी. सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे. थोडस 1-2 स्टेप आहेत, म्हणजे एक स्टेप एक्स्ट्रा जी आहे लक्षात ठेवा, आणि बाकीचं सगळं सोपं आहे. ठीक आहे. चला स्टार्ट करूया. बघा एक संख्या घेतो मी 3 अंकी संख्या, 2 संख्या घेतो 3 अंकी. कलर घेऊया रेड आपण. 214 into 132. हा आता गुणाकार करा बरं. साधा गुणाकार केला आणि आपण ट्रिक करूया. दोन्ही पण पद्धतीने आपण करूया. ठीक आहे. दोन्ही पद्धतीने आपण काय करूया, आन्सर काढूया. ठीक आहे. तुम्ही गुणाकार करा बरं साध्या पद्धतीनं. कुणाला साधा गुणाकार येत नाही, चला ते पण सांगायचंय. कुणाला गुणाकार येत नाही. चला चला पहिली स्टेप काय करायची बघा. ह्या दोघाचा गुणाकार म्हणजे आपलं सिंपल, त्या आपण त्या पद्धतीने केलं तर पहिलं 2 अंकी केलं ना, तसंच सेम. फक्त याच्यात एक स्टेप फक्त आपली काय एक्स्ट्रा जी आहे बघा. पहिलं काय करतोय, 4 गुणिले 2 मग किती झालं रे, चला बोला. 4 दुनी 8. ठीक आहे. 4 दुनी 8. मग हे 8 इथं लिहिलं. ठीक आहे. पहिली स्टेप कळाली. चला नेक्स्ट स्टेपला जाऊया. पहिली स्टेप तर कळाली. आता नेक्स्ट स्टेप बघूया, म्हणजे दुसरी स्टेप. आता बघा ह्या दोघाचा गुणाकार आणि त्याची बेरीज करायची, म्हणजे 2 गुणिले 2 म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार म्हणजे किती झालंय 4. कळालं. परत ह्या दोघाचा गुणाकार म्हणजे 4 गुणिले 3 4 त्रिकम 12 म्हणजे याची तुम्हाला काय करायची बेरीज, म्हणजे किती झाले 6. किती 16 झाले टोटल बरोबर. 4 आणि 2 6 आणि हे एक जशाचा तसा. मग 16 आहे तुमच्याकडे. 16चा 6 इथं लिहा. ठीक आहे. इथपर्यंत कळालं सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये टाका. इथपर्यंत सगळ्यांना कळालं, चॅट बॉक्स मध्ये टाका बरं. ओके ठीक आहे. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळालेलं आहे, तर सगळ्यांचं वेलकम. आता काय करायचं, 6 लिहिलं. एक हातचा आपल्या जवळ आहे हे लक्षात ठेवायचं. एक हातचा आपल्या जवळ आहे हे लक्षात ठेवा. आणि आता थर्ड जी स्टेप आहे बघा, थर्ड स्टेप इथे खाली लिहितो मी. बघा थर्ड स्टेप काय आहे बघा. थर्ड स्टेप काय करायचं, थर्ड स्टेपला बघा बाळांनो, या दोघाचा गुणाकार ह्या त्रिका असा, ह्या दोघाचा त्रिका आणि ह्याचा गुणाकार करायची, ऍडिशन करायची. बघा बघा लक्ष असू द्या. 1 गुणिले सॉरी परत घेते, हा पेन्सिल परत घेते. बघा 1 गुणिले हे 2, 1 गुणिले सॉरी 1 गुणिले 2 बरोबर किती आहे 2. ठीक आहे. परत 1 गुणिले 4, 1 गुणिले 4 हे किती झाले 4. म्हणजे टोटल याची बेरीज 6 झाली. आणि परत ह्या दोघाचा गुणाकार म्हणजे कसं अशा पद्धतीने केला आपण, अशा पद्धतीने ह्या दोघाचा आणि ह्या दोघाचा आणि ह्या दोघाचा म्हणजे 3 दोन्ही 6. मग हे आता हे पण ऍड करतो. 2 गुणिले हे 6 सॉरी 2 गुणिले 3 हे किती झाले 6. मग या तिघाचे ऍडिशन करा. 2 आणि 4 6 आणि हे 6 6 12.
मग आता 12 झाला, एक हातचा राहिला होता आपला, म्हणजे टोटल किती झाले हे 13. बघा 13ला काय करायचं, एक मिनिट, 13ला हे जो 3 आहे इथं समोर लिहा, बरोबर. आता एक हातचा राहिलाय, एक हातचा जवळ ठेवा. आता एक स्टेप आहे, आता पुढची पुढची कुठली आहे स्टेप बघा. मी हे काय करतो, हे मधलं मिटवतो, ठीक आहे. 124 होतं ना, एक मिनिट, ती ठीक आहे. बघा आता काय करायचं, ह्या दोघाचा त्रिका गुणाकार, एक हाताचा लक्षात ठेवा बाळा ना, एक हाताचा लक्षात ठेवा. म्हणजे 1 गुणिले 3 हे किती झाले 3, आणि 1 गुणिले 2 म्हणजे किती झाले हे 2, म्हणजे दोघांची बेरीज केला तर 5, आणि हाताचा 1 6, आणि ह्या दोघाचा शेवट, ह्या दोघाचा गुणाकार 1 गुणिले 1 जर केला तर उत्तर तुमचं फायनल उत्तर येतंय. ठीक आहे, तर बघूया आता आपण कॅल्सी घेऊन चेक केला तर तुमचं तेच उत्तर येते का चेक करूया. ठीक आहे, चला, कोणाकोणाला समज नसेल तरी काय हरकत नाही, मी परत सांगणार आहे, कारण का थोडस जागा पुरी नाही, आपण काय करूया, छोटं छोटं अक्षर आपण काढूया. ठीक आहे, छोटं छोटं अक्षर काढूया, मी परत सांगणार आहे. ठीक आहे, चला सर्च मारा 16,368 उत्तर आहे. 124 गुणिले 132 जे आहे, तर बघा तुम्ही वाटल्यास कॅल्सी घ्या आणि उत्तर तुमचं येऊन जाईल. आपण 3 अंकी गुणाकार करूया साध्या पद्धतीने पहिलं, आणि परत हेच आपण काय करूया ट्रिक पद्धतीने करूया. ठीक आहे, पहिलं आपण साध्या पद्धतीने हेच उत्तर यायला पाहिजे. किती यायला पाहिजे बाळांनो, 16,368 यायला पाहिजे. ज्याला कळलं नसेल त्यांनी काहीच टेन्शन घ्यायचं नाहीये. परत एक बार सांगतो, ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. ज्याला समजलं नसेल तरी काळजी करायचं काम नाही. आता बघा, काळजी करायचं काहीच कारण नाही. ठीक आहे, बघा चला, आता बघा काय होतं आपलं क्वेश्चन, परत सांगतो बघा, लक्ष द्या. 124 गुणिले 132. बघा आता तुम्हाला प्रत्येक स्टेप सांगतो. बघा पहिली स्टेप काय करायचं, बघा पहिली स्टेप तर तुम्हाला माहिती आहे, ही जो कडक हे बघा, हे साईडला आहेत बघा, हे साईडला बघा, हे साईडचे ह्या दोघाचा गुणाकार करतो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, याच्यात एक्स्ट्रा काय होतंय ते फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ह्या दोघांची आपण बेरीज गुणाकार करूया. 4 गुणिले 2, 4 दोन्ही 8. जर 2 अंकी डिजिट असेल तर एक आपण काय करतो, एक एक स्थानचा खाली लिहितोय आणि कॅरी पुढच्या ह्याच्यात देतोय, बरोबर, म्हणजे हातचा पुढच्या ह्याच्यात देतो का नाही मुलांनो. एवढं तर सगळ्यांना येतंय, तर मी हे 8 इथे लिहितोय. ठीक आहे, 8 लिहिलं, इथपर्यंत कळालं. मग काय केलं, हे जे तिथे अंक असतात ना, हे 2 आणि 4 आणि इथे 3 आणि 2 आहे ना, यांचा आपण तिरका गुणाकार करून यांची ऍडिशन केली. म्हणजे हे इथे दिसतंय का, जो काही तुम्हाला इथं, हे बघा इथे दिसतंय. ठीक आहे, बघा हे 2 आणि 3 आणि 4 आणि 2 यांचा तिरका गुणाकार केलाय. तर मग गुणाकार करा तिरका, तर बघा तिरका गुणाकार केल्यावर काय ते उत्तर बघा. बघा यांचा गुणाकार करूया. 2 गुणिले 2 किती झाले 4, बरोबर, आणि 4 गुणिले हे 3 म्हणजे 3 चोक 12, हे किती झाले टोटल 16, बरोबर. 16चा 6 आपण काय केला इथं लिहिलाय. ठीक आहे, आणि एक हातचा आपल्या जवळ ठेवलाय. इथपर्यंत सगळ्यांना कळालं. आता सिंपल. आता बघा हे सेकंड स्टेप कळाली. चला सगळ्यांनी लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, तुम्हाला खरंच कामी येणार आहे, पुढं पण कामी येणार आहे. तुम्ही फ्युचर मध्ये पुढे जरी गेला, तुमची 10वी झाली 12वी झाली तरी पण आता तुमच्या जेवढं माइंड मध्ये बसेल तर ते खूप चांगलं आहे. कारण तुम्ही हे जर आतापासून जर वापरल्या पुढे, तर तुम्हाला कॅल्क्युलेटर होतं, तुम्ही काय कॅल्क्युलेटर, तुम्हाला कॅल्क्युलेटर सुद्धा हातात घ्यायची गरज नाही, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेटर होणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. स्टेप फर्स्ट कळाली, ही फर्स्ट स्टेप झाली, ही सेकंड झाली. लक्षात असू द्या, लिहून घ्या सगळ्यांनी, लिहिलं नसेल तर लिहून घ्या. एक कॅरी लक्षात ठेवा, याची आपण 16 झालं, 16ला 6 लिहिला, एक कॅरी लक्षात ठेवा, एक आपला हातचा लक्षात ठेवला, इथे आपण जवळ ठेवला आपल्या. तर बघा आता पुढची स्टेप आहे, चला पुढची स्टेप सांगतो. 2 स्टेप तर कळाल्या, आता तिसरी स्टेप बघा. इथे मी अंक लिहितोय, 1 2 4 1 3 2 आहे, बरोबर, सगळ्यांना दिसते एकदम क्लिअर. आता काय करायचं, काहीच नाही बघा. तिसरी स्टेप आहे, एक ह्या दोघाचा गुणाकार, ह्या दोघाचा गुणाकार आणि ह्या दोघाचा गुणाकार यांची
ऍडिशन करायचे. बघा आता मी करतोय 1 गुणिले 2 2 नंतर 1 गुणिले 4 4 आणि 2 गुणिले 3 म्हणजे किती झाले 6. यांची बेरीज किती आलं सांग हे 12 आणि 1 12 कसे हा 12 बरोबर 12 आणि 1 हे 13. हाताचा 1 घ्या ना हे पण ऍड करा हाताचा 1 13 मग 13 ला 3 कळलं 13 ला 3 हातचा 1 जवळ ठेवा. आता आता फक्त राहिले 2च स्टेप ते बघा आता ते पण स्टेप बघा आता ही तर कळाली सिंपल आहे का नाही. आता बघा तुम्हाला सगळ्या स्टेप व्यवस्थित लिहून देतो तुम्हाला लक्षात राहील असं बघा. आता बघा आता शेवटची स्टेप काय बघा शेवट म्हणजे अजून एक आहे शेवटची नाही म्हणजे सेकंड लास्ट आहे. बघा आता काय केलं 1 2 आणि 1 आणि 3 म्हणजे हे जे दिसतंय इथं तुम्हाला बाळांनो एक हे बघा मी इथं टिक करतो इथं 1 म्हणजे 12 आणि 13 म्हणजे ह्याचा तिरका गुणाकार करा म्हणजे 1 गुणिले 2 किती झाले हे 2 आणि सॉरी 1 गुणिले 2 नाही सॉरी ओके 1 मिनिट तिरका गुणाकार करायचा आपलं 1 मिनिट पेन्सिल घेऊ द्या 1 मिनिट हा ठीक आहे इरेजर चलन झालंय आपलं ठीक आहे. हा आता काय केलं या तिरका गुणाकार करा 1 गुणिले 3 हे किती झाले 3 आणि 1 गुणिले 2 हे म्हणजे 2 याची दोघांची बेरीज करा 5 आणि हाताचा 1 आपला राहिलेला तो 6 कळालं. चला किती झाले 6 झाले. मग हे 6 जे आहे ते इथं लिहा आणि शेवटची स्टेप आहे ह्या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 1 म्हणजे उत्तर झालं 1. फायनल उत्तर झालं तुमचं 16,368. कळालं कळालं नसेल तरी बघा अजून परत एक बार मी काय करतो बघा स्टेप पूर्ण लिहून देतोय अजून तुम्हाला एकदम मजेदार बघा लगेच आन्सर येईल. तुम्हाला परत स्टेप लिहून देतो बघा. पहिली स्टेप काय केलं बघा तुमच्या लक्षात राहिलंच पाहिजे आपली एवढी कॅपॅसिटी तयार करायची ठीक आहे. बघा ह्या दोघांचा गुणाकार पहिली स्टेप म्हणजे 4 गुणिले 2 बरोबर ह्या दोघांचा गुणाकार पहिली स्टेप. दुसरी स्टेप 2 गुणिले 4 आणि 3 गुणिले सॉरी 2 आणि 4 आहे ना यांचा त्रिका गुणाकार यांची आपण काय करतो ऍडिशन. आणि तिसरी स्टेप जो आहे 1 2 3 4 1 2 3 यांचा सगळ्यांचा त्रिका गुणाकार आणि यांचा दोघांचा उभा गुणाकार यांची आपण ऍडिशन केली बरोबर. आणि जी चौथी स्टेप आहे 1 2 नंतर 1 आणि 3 यांचा त्रिका गुणाकार बरोबर. आणि शेवटची स्टेप आहे जो आहे तुमची फायनल स्टेप म्हणजे 5वी स्टेप 1 2 3 4 आणि 5वी स्टेप काय 1 गुणिले 1 झालं. आपलं उत्तर अशा पद्धतीने आलं पाहिजे ठीक आहे. बघा आता तुम्हाला कळेल सराव केलात बघा कोण सांगणार आता मी पुढचं गुणाकार देतो. फक्त आधी काय करूया आपण हे उत्तर बरोबर येते का 3 अंकी शिकूया. पहिलं 3 अंकी आपण साध्या पद्धतीने करूया गुणाकार ठीक आहे. साध्या पद्धतीने कोण सांगेल चला साध्या पद्धतीने करूया पहिलं हा बोला साध्या पद्धतीने कोण सांगेल मी हितेशनं सांगणार आहे साध्या पद्धतीने मी सांगा सानवीला चान्स देऊया ठीक आहे. सानवी अनम्यूट कर साध्या पद्धतीने सांग आता. सर मी ट्रिकने सांगू हा आधी साध्या पद्धतीने सांग नंतर ट्रिकने घेऊया आपण साध्या पद्धतीने सांग मला ओके आधी साध्या पद्धतीने. ठीक आहे. साध्या पद्धतीने सांगा बरं. आधी मिडल ला घेतो 1 मिनिट मिडल ला घेतो बोला. 8 गुणिले 5 8 पंचे 40. कोण सानवी बोलते का शरयू सर सानवी सानवी आहे का ओके शरयूचा आवाज आल्यासारखं वाटला ओके ठीक आहे बोला. पहिले 8 गुणिले 5 बर 8 गुणिले 5 8 8 पंचे 40 ओके म्हणजे 40 40 ला 0 0 हाताले 4 हाताले हाताले 4 जवळ ठेवला 4 ओके ठीक आहे हा पुढं 8 दोन्ही 16 बर 8चा पाडा 2 पर्यंत म्हणा 8 दुनी 16 ओके. बर या दोघांचा गुणाकार केला म्हणजे 8 दुनी 16 16 प्लस हे 4 20 20 बरोबर 20 ला काय करावं लागेल आपल्याला 0 लिहावं लागेल ना. 0 हाताले
20ला 0 हाच्याले 2 2 आठ इथं जवळ ठेवले. हा चला पुढं. एके आठ आठ आणि 2 8 10. एक बर 8 एक 8 केला. 8 प्लस हे 2 ऍड केला आपण तर एक झाले 10 म्हणजे हे 10. ओके ठीक आहे चला पुढं. त्याच्यानंतर 4 शून्याच्या खाली एकक स्थानाच्या शून्याच्या खाली अधिकचं चिन्ह देऊन 4 पंचे 20. बर आता आपला एकक हा जो अंक झाला नंतर आता एकक स्थानचा झाल्यानंतर दशक स्थानचा 4 ने आपल्याला काय करावं लागेल 5 ला गुणावं लागेल बरोबर. चला हा 4 पंचे 20. 4 गुणिले 5 म्हणजे 4 पंचे 20. 20 ला 0 शून्य हाच्याले 2. 2 लक्षात ठेवा. हा पुढं 4 दुनी 4 दुनी 8 8 आणि 2 10. 4 दुनी 8 8 आणि 2 10. बर 8 आणि 2 10 ला 0 चला 1. ओके 1. हा पुढं 4 एके 4 4 4 आणि आणि 1 5. ठीक. त्याच्यानंतर अधिक बोला. 2 गुणिले 5 10 हाच्याले 1. 2 गुणिले 5 10 10 ला 0 आणि हाच्याला 1. हाचाला 1 जवळ ठेवला. ओके पुढं बेदोनी 4 4 आणि 1 5. बेदोनी 4 4 आणि 5. 5. हा पुढं त्याच्यानंतर बेक बे एक बे चला ऍडिशन करा. 0 0 0 5 5 10 आणि 11ला 1 हाचाला 1 31,000. म्हणजे किती 31,000 हे उत्तर आहे तुमचं. काय आहे 31,000 हे उत्तर आहे. चला सगळं आता ट्रिक न सांगू शकता का तुम्ही. हो सर. ओके ट्रिक न सांगणार आहे साने बघा तिच्यासाठी क्लॅप करूया आपण. ठीक आहे ट्रिक न वगैरे छान. आता बघा साने कसं सांगतो तुम्ही पण लक्षात ठेवा. आता साने कसं सांगतो तुम्ही पण लक्षात ठेवा सगळ्यांनी. हा चला थोडस मी काय करतो झूम करतो आणि इकडे साईडला याला इकडे ठेवूया. चल साने सांग बरं. सर पहिले 8 गुणिले 5. बघा सानेनं काय केलं लक्षात असू द्या. ह्या दोघांचा गुणाकार पहिली स्टेप बघा. तर काय केले बघा. बर 5 गुणिले 8 म्हणजे 8 पंचे 40. 40 ला 0 हाच्याले 40 ला 0 लिहिला आणि हाताला 4 लक्षात 4. ठेवायचं. हा पुढं त्यानंतर 2 गुणिले 8 16. बर आता काय करायचं. हा ह्या दोघांचा गुणाकार बरोबर हो सर. आणि ऍडिशन करायची. बर 2 गुणिले 2 8 गुणिले 8 16. हा 16 16 4 अधिक गुणिले 4. हा 16 अधिक 4 20. 4 नंतर घेऊया. हे पहिलं सांगा. ह्या त्रिका केलं ना 4 पंचे 20. 4 पंचे 20. 20 प्लस आणि हे अजून 4 ते हाच्याचे 4 ऍड केलं. हा 40. किती झालं मग 40. 40 कसं होते. हा ओके 40 होते. 0 6 4 10 हातचा 1 म्हणजे किती झाले 40. मग 40 ला इथं 0 आणि हातचा 4 बरोबर ना. परत हातचा 4 आला लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर 5 गुणिले 2. पहिला हा आता नंतर तिसरी स्टेप आहे 5 गुणिले 2 5 असा आणि गुणिले 2. असा. हा ठीक आहे बरोबर. ठीक आहे 5 म्हणजे गुणिले डिझाईन बघा. 1 मिनिट डिझाईन कशी आहे. 1 मिनिट सगळ्यांना दिसलं पाहिजे. 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट बघा डिझाईन कशी आहे बघा. आता तुम्हाला सांगतो असं असं 1 मिनिट ओके असं आहे. ठीक आहे पहिलं ह्या 1 गुणिले 8 बरोबर ना. बोला. त्याच्यानंतर 8 एके 8. ठीक आहे 1 गुणिले 8 केलं तुम्ही म्हणजे 8 1 8. हा 5 गुणिले 2 5 2 10. 5 गुणिले 2 5 दुनी 10. 2 गुणिले 4 8. 2 गुणिले 4 8. त्याची बेरीज होते 26. आणि या हाच्याचे 4 पण ऍड करू ना. हो चला करा 28.
हा 8 दुनी 16, 16 आणि 4 16 20, 20 10 30. अरे इथं इथं लक्ष दे. हा एक ठीक मिनिट, आहे. एक मिनिट. बर ठीक आहे, तसं केलं का ठीक आहे चालेल. बघ असं कर सरळ 8 4 8 आणि 8 16 बरोबर. आणि बरोबर 16 8 आणि आणि 8 16 14 16 आणि 4 20, 20 आणि 4 24. 24, 24 ला 4 4 5 झाले 2. चले 2 किती झाले मग 34. 34. मग 34 ला काय करावं लागेल आपल्याला 4 हातच्याले 3. 34 ला 4 आणि हातचा लक्षात ठेवा हे 3. ठीक आहे पुढची स्टेप. त्याच्यानंतर 4 गुणिले 1. त्याच्यानंतर 4 गुणिले 1. थांबा हे मिटू का मग बाकीचं. हो सर. हा त्याच्यानंतर ह्या दोघाचा तिरका गुणाकार. थांबा 1 मिनिट सगळ्यांना दिसलं पाहिजे. ह्या दोघाचा तिरका गुणाकार म्हणजे 1 गुणिले 4 आणि 2 गुणिले 2 4. बरोबर का. सर हम्म तुमची बेरीज चुकली. चुकले. आन्सर 30 येतं, 34 नाही येत. आन्सर तर मी 30 येतोय. तुम्ही हो. हा ओके 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 कळलं कळलं कळलं. हे हातचा आपण परत घेतला ना वरती लिहिलेला परत हो हातचा घेतला. ओके ठीक आहे ठीक आहे बरोबर बरोबर. हे परत हे हातचा वरती ऑलरेडी ऑलरेडी लिहिलं होतं आपण आणि तो परत घेतला. ओके म्हणजे 30 इथं 30 ला इथं 0 येणार बरोबर. ओके ठीक आहे ओके थँक्यू. चला इथं 0 येते बरं का. चला इथे 0 येते. चला इथं पण 0 यायला पाहिजे बरोबर ना. हा चला पुढं या रीती आपला हातचा 3 आहे. हा पुढं बोला. 3. त्याच्यानंतर 4 1 4. त्याच्यानंतर 4 1 4. 2 4 हा बेदोनी 4 झालं. ओके ठीक आहे. आणि अधिक 3 हाताचे 3 3 म्हणजे 8 आणि 3 11. 11. 11 ला 1 हातचा 1 शेवट स्टेप राहिली आता ह्या दोघाचा गुणाकार. बेके बे आणि 1 3. 31 येणार. 31 बरोबर आलं. हो. चला कोणाकोणाला नाही कळालं नसेल तर अजून परत व्यवस्थित काय करायचं मी तुम्हाला लिहून देतो बघा. आता व्यवस्थित अजून एक बार सांगतोय. आपण प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. ठीक आहे मी ओके. अरे वा हितेश समजलं का मला. बोल हितेश समजलं का. चला बोलायचं सगळ्यांनी. हितेश हितेश बोल रे. सगळ्यांनी बोलायचं रे. हा बोल. बोलणं कसं काय. अरे हा ते आपण काय केलं मी वरती या हातचा आहे ना ऑलरेडी लिहिला होता ना आणि मी परत तो हातचा घेतला ना. हे जे हातचा दिसतोय का मला हे मी हे इथला जो हातचा आहे ना 4 इथं लिहिला होता बरोबर. मी आम्ही काय केलं परत हे हातचा ऍड केला म्हणून आपलं 34 आलतं. कळालं का. हे 4 एक्स्ट्रा घेतला होता परत आपण शुभ्रानं सांगितलं. ठीक आहे कळालं का. हा बरं आता तुला सगळं कळालं का. हा स्टेप कळाल्या. ठीक आहे श्री कळालं का तुला. सर नाही. ठीक आहे काय नाही कळालं. सर तुम्ही हातच्या दिला का हातच्या तोच नाही कळाला. हातचा दिलेला कुठला हातचा कळाला नाही. हा तुमची ती मिस्टेक नाही आली का तिथे मी मला आठवण नव्हती. ठीक आहे कळालं का मग आता. हे बघ काय केलं परत सांगू का मग. हो सर. चला दुसरं गणित घेऊया आपण परत सांगतो. ठीक आहे मला पुढचं गणित कोण सांगणार. शुभ्रा सांगशील का आता. शुभ्रा मी सांगू सर. कोण आहे. हितेश हितेश का हितेश. हा बरं पाठीमागचा बॅकग्राऊंडचा आवाज बंद करा तुमचा. बॅकग्राऊंडचा आवाज बंद करा. हितेश सांगणार आहे तर हितेश सांगेल. बाकीचे कोणीच म्यूट ऑन करायचं नाही. माईक ऑन नाही करायचं. ठीक आहे माईक ऑन कोणीच नाही करायचं. हितेश सांगतोय फक्त. हा हितेश सांग रे. मी लिहितोय व्हॅल्यू लिहितोय 1 मिनिट. एक मिनिट बोलू नका लिहीपर्यंत तरी बोलू नका. चला 318 गुणिले सिंपल गणित देऊया हितेशला. हा बोल रे हितेश काय करायचं बोल. मग 2 गुणिले पहिली स्टेप 2 गुणिले 8. ठीक आहे पहिली स्टेप काय आहे 2 गुणिले 8.
ओके 16 आलं 6 लिहायचा आणि 1 हातच्या द्यायचा. बर 6 लिहिलं इथं मी, एक हातचा आपण जवळ ठेवला. ठीक आहे. हा ठीक आहे, हातचा जवळ आहे. ओके मग 1 1 2 आणि 1 आणि 8चा क्रॉस गुणाकार. बर ह्या दोघाचा क्रॉस, बरोबर ना? हो 1 1 गुणिले गुणिले 2 2 आणि 1 2 गुणिले 8, बरोबर ना? 1 गुणिले हो 2 आणि हे 1 गुणिले 2 8 परत हे ऍडिशन, एक हाताचा ऍड करायचं, बरोबर? 11 11चा 1 लिहायचा आणि 1 हातच्या द्यायचा. ठीक आहे. हे झाले 10 आणि हातचा 1 आपण ऍड केला म्हणजे टोटल किती झाले बाळा? हे झाले 11. 11चा 1 आणि हातचा जवळ 1 ठेवला. ठीक आहे. चला हे स्टेप कळाली. दुसरी 1 100 प्लेटचा 1 आणि 8 गुणाय आणि 3 आणि 2 हम्म आणि ओके 1 आणि 1 चा गुणाकार. बरोबर. म्हणजे हितेशला कळलं बघा, असा आणि असा, बरोबर हितेश? आणि मधून 1 त्रिका हो आणि आणि मधून 1 मधून एक. ओके छान. म्हणजे कसं केलेलं आहे बघा, हितेशला कळलं. वा छान. असं असं आणि असं, बरोबर कळलंय? स्टार हो अशा हो पद्धतीनं करायचं आहे. ठीक आहे. ओके हितेश. हा पुढे बोला, तर काय करावं लागेल? 3 गुणिले 1 2 2 6 8 गुणिले 1 1 गुणिले 8 1. 3 आता याचे गुणिले 6 6 3 गुणिले 2 6 8 आणि 1 आणि एक हाताचा आपला घ्यायचा. घ्या, मग तो पण ऍड करा. हा 14 केला. आणि 1 15 आणि 16 किती झाले? 16. 16 याची ऍडिशन किती आली? 16. 16ला 6 घ्यायचा ओके. पुढचं आणि 1 पुढे बोला. हा पुढची हातचा 1 स्टेप देऊ ना. हा पुढची स्टेप. 3 आणि 1 आणि 1 आणि 1 चला 1 आणि 1. ओके. आणि 3 हा मग आणि 3 3 आणि 1 ओके. 1 मिनिट हातचा 1 द्यायचा, लक्षात ठेवा. हो एक आपला हातचा इथं आहे. आता या दोघाचा त्रिका गुणाकार म्हणजे 3 गुणिले 1 नंतर 1 गुणिले 1 1 गुणिले 1 3 आणि हा 3 गुणिले 1. 3 चला आणि अजून हातचा 1 5 4 प्लस हातचा 1 प्लस करा म्हणजे किती झाले? 5. 5 5. पुढची स्टेप आता. आणि 1 आणि 3 चा गुणाकार. ओके झालं. कळलं म्हणजे तुम्हाला कळालेलं आहे, हितेशला कळालेलं आहे बघा. तुम्हाला पण आलं पाहिजे. ठीक आहे. चला आणि 3 गुणिले ह्याची 1. व्हॅल्यू येते 3 थांबा थांबा, शेवट सांगा. 3 गुणिले 1 किती झालं? 3. आणि हातचा वगैरे होता का आपला? नव्हता. आहे. चला फायनल त्याचं आन्सर काय उत्तर आलं? येतं 35,616. ओके सगळ्यांना कळालं. चला आताच कळालं का रे श्री? श्री बोल. श्री, अरे श्री बोल रे. मनस्वीला कळालेला आहे, सुशीला कळालेला आहे. राधिका झोपली का? राधिका राधिका येस सर. कळालं का? हो सर. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर हे जयदीप कोण आहे? जयदीप हा सोनाली. सोनाली कोण आहे? नाव काय हो तुमचं? नाव रिनेम करा हो तुमचं. मला नाव पण आठवत नाही त्याच. कळालं का तुम्हाला? तडसरे. हो सर. ताडसरे. हा नाव काय तुझं? आदित्य हा तुझे फ्रेंड वगैरे नाहीत का रे तुझ्या क्लासमध्ये? आहेत की. मग तुझ्या फ्रेंडला वगैरे असं शिकवायचं आणि त्यांना पण क्लासला यायला त्यांना इन्व्हाइट करायचं. क्लासची लिंक पाठवायचं. पाठवशील का उद्या? हो सर, मी रोज ग्रुपला पाठवतो, पण काय काय जण लिंक करत नाहीत जॉईन. ग्रुपला पाठवतोय. ठीक आहे. हो. शाळेमध्ये जातो का? हो मग शाळेमध्ये सांगायचं सरांनी असं असं शिकवलं, तुम्हाला जमते का? ठीक आहे. सांगशील ना हो उद्या? हो. ठीक आहे. चला अजून कोण आहे रे नवीन? हा श्रेयश. श्रेयश कळालं का रे तुला?
श्रेयश श्रेयश समजलं का? अरे श्रेयश अनम्यूट कर. श्रेयश गौरव एज 5E. पियुष कळालं का तुला? पियुष पियुष हो सर. ओके ठीक आहे. बर श्री कळालं का रे? श्री आता कळालं तुला? हो सर. ओके चला